काय केलं आपण कुबरनेटिस मध्ये? काल आपण रेप्लिकेशन कंट्रोलर, रेप्लिका सेट यामधला डिफरन्स बघितला है ना, डिफरन्स बघितला. देन त्यानंतर ना आपण काय करून बघतोय की आता डिप्लॉयमेंट सेट कसं क्रिएट करायचं, राईट. आणि डिप्लॉयमेंट सेटच्या आधी आपल्याला काय करावं लागेल तर डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीज चेक करावं लागेल. डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीज इन कुबरनेटिस. तर ॲक्च्युली आता हे डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीज काय आहेत हे आपल्याला बघावं लागेल. त्याशिवाय आपल्याला समोर डिप्लॉयमेंट कसं काम करते ते आपल्याला समजणार नाही. तर डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीज म्हणजेच काय, तर आपण करतो काय, आतापर्यंत एक पॉड क्रिएट केलाय आणि पॉडमध्ये आपलं ॲप्लिकेशन चालू आहे या कंटेनरमध्ये, ठीक आहे. जर कुठल्याही रिझनमुळे तो कंटेनर डिलीट होतोय किंवा टर्मिनेट होतोय, कुठलाही रिझन असू दे, त्यामध्ये सीपीयू युटिलायझेशन हाय झालं तर तो पॉड डिलीट होणार. डिलीट झाल्यानंतर ना काय व्हायला पाहिजे तर एक न्यू पॉड यायला पाहिजे, ते रिप्लिकाजमध्ये होऊन जातं. बट जर एक पॉड डिलीट झाला, एक पॉड असेल तर तो डिलीट होणार आणि न्यू क्रिएट होणार, एवढं माहिती आहे आपल्याला. बट आता त्या तेवढ्या न्यू पॉड जोपर्यंत येतोय आणि रनिंगमध्ये लागतोय तोपर्यंत काय होईल, आपली सर्व्हिस जे असेल ते डाऊन टाईममध्ये जाणार. जे काही असो, 10 सेकंड 15 सेकंड 20 सेकंड जेवढे पण लागणार त्याला, तेवढ्या टायमासाठी काय होईल, आपलं ॲप्लिकेशन डाऊनमध्ये जाणार आणि त्यामुळे काय होऊ शकतो, ॲप्लिकेशनमध्ये आपला बिझनेस लॉस होऊ शकतो. करेक्ट आहे. तर यासाठी आता स्ट्रॅटेजीज असतात ॲप्लिकेशनला अपडेट करण्याच्या स्ट्रॅटेजीज, और तुम्ही जे डिप्लॉयमेंट करताय त्या डिप्लॉयमेंटला कशा पद्धतीने पॉड डिलीट होणार, कशा पद्धतीने न्यू पॉड क्रिएट होणार, त्या स्ट्रॅटेजीज. तर आधी त्या समजून घेऊ. तर इथे बघा, कुबरनेटिस स्ट्रॅटेजीज डिफाइन्स हाऊ ॲप्लिकेशन अपडेट्स आर रोल्ड आउट टू द क्लस्टर व्हाईल मॅनेजिंग ॲप्लिकेशन अवेलेबिलिटी, रिस्क अँड रिसोर्स युटिलायझेशन यांच्या बेसिसवर आपला एक न्यू पॉड कसं क्रिएट होणार ते डिफाईन केलं जातं. एवढं आलं लक्षात, ठीक आहे. अँड देन यामध्ये आता कोणत्या कोणत्या टाईपची स्ट्रॅटेजीज अवेलेबल असणार. Choosing the right strategy determines whether your users experience service downtime, how quickly you can roll back errors, and how much infrastructure overhead your cluster will incur. ठीक आहे. तर इथे जे यांनी दिलेले आहे ते आपण जे डिस्कस करतोय तेच आहे. क्लिअर. ओके. सो आता स्ट्रॅटेजीज कोणत्या कोणत्या टाईपच्या असतात ते आपण बघू. ठीक आहे. एक तर ऑफिशियल डॉक्युमेंटेशन थ्रू जा किंवा इथे ऑलरेडी यांनी प्रॉपर वेने दिलेलं आहे. कुबरनेटिस स्ट्रॅटेजीज मीडियमचा पण तुम्ही डॉक्युमेंट ओपन करून बघू शकता किंवा डिप्लॉयमेंटमध्ये सुद्धा ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीज मिळतील. वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशनवर वेगवेगळी काय म्हणतात त्याला इन्फॉर्मेशन असेल, सारखीच असणार पण त्यांची वर्डिंग वेगळे असेल. ठीक आहे. सो लेट्स चेक कुबरनेटिस स्ट्रॅटेजीज. हां, तर इथे बघा डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीज मध्ये सर्वात पहिली स्ट्रॅटेजी कोणती दिलेली आहे, रोलिंग अपडेट स्ट्रॅटेजी. रोलिंग अपडेट. द रोलिंग डिप्लॉयमेंट इज अ डिफॉल्ट डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी इन कुबरनेटिस. क्लियर आहे. ओके. सो इट रिप्लेसेस pod one by one of the previous version of our application with pods for the new version without any cluster downtime. ठीक आहे. तर आता इथे काय म्हटलंय की आपण जर रोलिंग अपडेट ही डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी यूज करतोय तर इथे ऍक्च्युअली होणार काय, एक 1 by 1 पॉड जो आपला पुराणा पॉड आहे तो डिलीट होणार आणि न्यू पॉड क्रिएट होणार. सेम सिंपल, यामध्ये काही एक्स्ट्रा काही नाहीये. पुराणा पॉड डिलीट होणार आणि नवीन पॉड त्याला रिप्लेस करणार. 1 by 1 पूर्णचे पूर्ण पॉड एट अ टाइम डिलीट होणार नाही, 1 by 1 होणार. आपण करून बघू प्रॅक्टिकली. ठीक आहे. देन डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी रोलिंग अपडेट. आणखी कोणत्या कोणत्या टाईपचे स्ट्रॅटेजीज असणार तर हा याचा एक्झाम्पल पण दिलेलं आहे बघा. इथे काय दिलेलं आहे, स्ट्रॅटेजीज रोलिंग अपडेट. मॅक्स सर्ज मीन्स 2 पॉड्स क्रिएट होणार आणि मॅक्स अनअवेलेबिलिटी मीन्स एक पॉड आपला कंटिन्युअसली अवेलेबल राहणार. ठीक आहे. म्हणजे 1 by 1
जर आपल्याला डिलीट करायचं असेल तर त्यासाठी मॅक्स सर्च अँड मॅक्स अनअवेलेबिलिटी मेन्शन करावी लागेल. ओके. दोन पॉड्स क्रिएट होतील एका टायमाला आणि 1 बाय 1 डिलीट होणार. मॅक्स सर्च अनअवेलेबिलिटी मध्ये आता हे प्रॅक्टिकली कसं होतं ते तुम्हाला समजेलच. सध्या यामध्ये तुम्हाला हे कळायला थोडं कठीण जाऊ शकतं, बट येस जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली करून बघणार तेव्हा ते कळेल. ठीक आहे. आपण चेंज करून बघू. मॅक्स सर्च 3 करू, देन 2 करू इकडे, देन त्यानंतर काय होतं ऍक्च्युली तर पूर्ण प्रॅक्टिकली बघू. ठीक आहे. सो पहिली स्ट्रॅटेजी समजली काय होईल, 1 बाय 1 पॉड्स डिलीट होणार. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी पण आहे, अच्छा पूर्ण एक यामध्ये डॉक्युमेंटेशन छान आहे. जर तुम्ही करून बघणार या डॉक्युमेंट थ्रू तर वेल अँड गुड. ओके. अँड देन नाव रिक्रिएट पॉलिसी. रिक्रिएट पॉलिसी, रिक्रिएट डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी. आता रिक्रिएट मध्ये काय होईल, रिक्रिएट मध्ये काय होईल, पूर्ण पॉड्स डिलीट होणार आणि डायरेक्टली न्यू पॉड्स येतील. तो वेट करणार नाही की पहिला पॉड आपल्याला टर्मिनेट करायचा आहे, दुसरा पॉड ऍक्टिव्ह करायचा आहे. जोपर्यंत दुसरा पॉड ऍक्टिव्ह होणार नाही तोपर्यंत पहिला पॉड डिलीट होणार नाही. हे कशामध्ये होतं, रोलिंग अपडेट मध्ये. ठीक आहे. बट रिक्रिएट मध्ये काय होईल, तो वेट नाही करणार, तो वेट करणार नाही, पूर्ण टर्मिनेट करणार आणि पूर्ण न्यू डिप्लॉयमेंट करणार. समजतंय. ठीक आहे. आपण प्रॅक्टिकली जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला आणखी छान क्लिअर होईल ह्या गोष्टी की ऍक्च्युली होत काय यामध्ये. कळलं. ठीक आहे. तर इथे सिंपल पुराना डायरेक्ट डिलीट करणार आणि न्यू रिप्लेस करणार. दॅट्स इट. तो वेट करणार नाही, त्याला टर्मिनेट होऊ देणार नाही, डायरेक्ट टर्मिनेट आणि न्यू इन. ठीक आहे. ओके. सो in recreate deployment we fully scale down the existing applications. Fully scale down the existing application versions before we scale up the new application version. ठीक आहे. तर इथे सेम इन्फॉर्मेशन दिली आहे. आता हे ऍक्च्युली प्रॅक्टिकली कसं होणार ते पण बघणार आहोत. डोंट वरी. रिक्रिएट समजलं. रोलिंग अपडेट मीन्स काय होत आहे, पॉड आधी क्रिएट व्हायला सुरुवात होतो आणि जो पुराणा आहे तो टर्मिनेट व्हायला सुरुवात होतो. बट रिक्रिएट मध्ये काय होईल, रिक्रिएट मध्ये डायरेक्ट टर्मिनेट करणार आधी आणि न्यू स्टार्ट करणार. तो वेट करणार का नाही. ओके. आणखी बरेच साऱ्या स्ट्रॅटेजीज आहेत, बट या ज्या दोन आहेत ह्या दोन मेनली होतात आणि रोलिंग अपडेट वाली स्ट्रॅटेजी डिफॉल्ट मध्ये यूज केली जाते. रोलिंग अपडेट वाली स्ट्रॅटेजी काय असते, डिफॉल्ट वाली यूज केली जाते. नेक्स्ट आहे ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट. नेक्स्ट काय आहे, ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट. तुम्हाला डॉक्युमेंटेशन भरपूर सारे आहेत. कुठल्याही डॉक्युमेंटेशनवर तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीज रीड करायला मिळेल. सो त्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. रोलिंग अपडेट बघा, इथे पण रोलिंग अपडेट दिलेला आहे. एक रिक्रिएट असेल, रिक्रिएट आहे. ठीक आहे. आणि ब्लू ग्रीन, तर ब्लू ग्रीनचं काय असते बघा, इथे ब्लू ग्रीन व्यवस्थित त्याने डायग्राम थ्रू दाखवलेला आहे. ब्लू आणि ग्रीन. तर कन्सिडर करा ब्लू आहे हा आपला ओल्ड व्हर्जन. काय आहे, ओल्ड व्हर्जन. आणि ओल्ड व्हर्जन मध्ये प्रॉपर ट्रॅफिक चालू आहे, प्रॉपर पूर्ण ऍप्लिकेशन एक्सेस होतीये. देन जेव्हा आपल्याला पूर्ण एन्व्हायरमेंट चेंज करायचं असेल, पूर्ण ऍप्लिकेशन चेंज करायची असेल, जसं की खूप सारे अपडेट्स आहेत आपल्याकडे. तुम्ही बघता ना ऍप्लिकेशन्स काय म्हणतात त्याला, हॉटस्टारची ऍप्लिकेशन असो किंवा आपला व्हॉट्सअप असो, है ना, अपडेट येतात. अपडेट आल्यानंतर ना काय होतं, कंपनी युजली या स्ट्रॅटेजीला फॉलो करतं, ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंटला. ते डायरेक्टली पुराणी ऍप्लिकेशन डिलीट करत नाहीत. काय होतं, पुराणी ऍप्लिकेशन आहे, ठीक आहे, इथे कन्सिडर करा ब्लू. सध्या यामध्ये पूर्ण लोड चालू आहे आणि हा जो ग्रीन आहे हा लेटेस्ट अपडेट सोबत आहे तुमचा. ठीक आहे. हा जो एन्व्हायरमेंट आहे ग्रीन वाला हा कशामध्ये आहे, पूर्ण अपडेटेड व्हर्जन्स आहे यामध्ये. देन आता काय होतं, सर्वात आधी हा क्रिएट करून ठेवला जातो पूर्ण अपडेट्स वगैरे. देन त्यानंतर पुराणा जो आहे ब्लू यामधलं याला डायरेक्टली टर्मिनेट केलं जात नाही. काय केलं जातं, आता इथे 100% ट्रॅफिक येते. इथे काय येते, 100% ट्रॅफिक येते.
तर हा जो न्यू वर्जन आहे, अपडेटेड वर्जन आहे, हा कॅपेबल आहे का ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी, तर सर्वात आधी त्याला टेस्ट केलं जातं. काय केलं जातं? टेस्ट केलं जातं. आणि त्यासाठी काय करणार ते लोक, किंवा आपण डेव्हलप्स इंजिनियर, ठीक आहे, और क्लाउड इंजिनियर काय करणार, तर इथे जे 100% ट्रॅफिक आहे यातला 10% ट्रॅफिक इकडे ट्रान्सफर करणार आणि चेक करणार इट इज वर्किंग फाईन. इफ इट इज देन 10 होतं ना, आता 10% आपण ट्रॅफिक ट्रान्सफर केलंय, ऍक्सेस होतोय, प्रॉपरली चालू आहे, देन 20% ट्रॅफिक मूव्ह केलं जातं, देन 30, 40, 50 अशा पद्धतीने धीरे धीरे ट्रॅफिक यावर मूव्ह केलं जातं. आणि जेव्हा आपल्याला हे मेक शुअर होतं की हा दिस वर्जन इज नाउ कॅपेबल अँड वर्किंग परफेक्टली फाईन, देन हा जो ब्लू आहे हा कम्प्लिटली डिलीट केला जातो. समजलं? कन्सिडर करा 2 इन्स्टन्स आहे आपल्याकडे. एक इन्स्टन्सवर प्रॉपर ऍप्लिकेशन चालू आहे, बट तो पुराणा वर्जन आहे, तिथे चालू आहे टॉमकॅट 8. तिथे काय चालू आहे? टॉमकॅट 8. आणि जो न्यू इन्स्टन्स क्रिएट केला आहे त्यामध्ये टॉमकॅट 9 आणि टॉमकॅट 10 चालू आहे. परफेक्टली डिफरंट आहे एन्व्हायरमेंट, राईट. एक टॉमकॅट 8चा आहे इन्स्टन्स आणि एक टॉमकॅट 9चा किंवा 10चा. देन आता 10 प्रॉपरली काम करतो की नाही ते चेक केलं जाईल. अवेलेबल करतात आणि ते धीरे धीरे ट्रॅफिक त्यावर मूव्ह करतात. जर तो प्रॉपरली हँडल करतोय पूर्ण ट्रॅफिक, देन लास्ट मध्ये जाऊन त्याला ऍक्टिव्ह ठेवण्यात राहील आणि जो पुराणा आहे तो टर्मिनेट केला जाईल. समजलं? तर सगळीकडे ऑर्गनायझेशन्स मध्ये मॅक्झिमम ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंटला फॉलो केला जातं. ठीक आहे? काही कन्फ्युजन यामध्ये? ब्लू ग्रीन कसं? अच्छा, ठीक आहे. तर बघा काय होतं ऍक्च्युली ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट मध्ये सर्वात आधी तर एक कन्सिडर करा की ओल्ड व्हर्जन असेल. ठीक आहे, टॉमकॅट 8 असं कन्सिडर करा, जस्ट एन एक्झाम्पल. ओके, टॉमकॅट 8 वर ऍप्लिकेशन चालू आहे आपली. देन त्यानंतर आपल्याला अपडेट करायचं आहे न्यू व्हर्जन, राईट. न्यू व्हर्जन कशात राहणार? टॉमकॅट 9 और 10. ठीक आहे, आणि 9 आणि 10 ची पूर्ण कॉन्फिगरेशन, पूर्ण अपडेट्स, ऍप्लिकेशनला लागणाऱ्या सगळ्या डिपेंडन्सी सगळे अपडेटेड राहणार. कुठे? ग्रीन मध्ये. हा फक्त क्रिएट करून ठेवला जातो, त्याला यूज केस मध्ये आणलेला जात नाही. बट कधी यूज केस मध्ये आणतात आणि कसं करतात? तर जो पुराणा आहे आपला व्हर्जन, पुराण्या व्हर्जनवर 100% ट्रॅफिक फॉरवर्ड होतीये सध्याच्या कंडिशनला, तो ऍक्टिव्ह आहे, सगळा यूज मध्ये. देन याला टेस्ट करण्यासाठी काय करतात? धीरे धीरे ट्रॅफिक ट्रान्सफर करतात. पहिल्यांदा 10% केली जाईल, देन 20% केली जाईल, देन 30% केली जाईल. ठीक आहे, आणि जेव्हा आपण मेक शुअर करणार की हा 10% हा हँडल करतोय का, ओके, देन 20%, ओके, देन 30%, ओके. ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला ओके येत नाही 100% साठी, तोपर्यंत आपण ग्रीन वाला लाईव्ह करणार नाही. हा ग्रीन वाला 100% ट्रॅफिक जर मॅनेज करतोय व्यवस्थित प्रॉपर वेने, तर याला आपण काय करणार? ऍक्टिव्ह करणार. ऍक्टिव्ह मीन्स लाईव्ह मध्ये ठेवणार, आणि जो पुराणा व्हर्जन आहे हा कम्प्लिटली डिलीट करणार. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही 2 इन्स्टन्सेस यूज करता असं कन्सिडर करा. समजलं? ठीक आहे, तर या पद्धतीचा एन्व्हायरमेंट फॉलो केला जातो ऑर्गनायझेशन्स मध्ये, जेव्हा त्यांना मेजर अपडेट्स आणि न्यू पूर्ण डिप्लॉयमेंट वेगळी करायची लागते, पूर्ण न्यू प्लॅटफॉर्म क्रिएट करून त्याला लाईव्ह करायचं असेल तेव्हा. समजलं? ठीक आहे, सो 3 बघितले आपण. एक रोलिंग अपडेट म्हणजेच जे लाईव्ह एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये काही अपडेट करणे, पुराणा टर्मिनेट होत जाणार आणि न्यू लाईव्ह मध्ये येणार. दुसरा आहे रिक्रिएट, तो वेट करणार नाही, पुराणा डायरेक्ट टर्मिनेट करणार आणि न्यू घेऊन येणार. समजलं? आणि थर्ड वाला ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट, यामध्ये काय करणार? तो पूर्ण एन्व्हायरमेंट चेक करणार, आधी तो ट्रॅफिक मॅनेज करतोय की नाही. ट्रॅफिक मॅनेज करत असेल तर त्यावर पूर्ण 100% ट्रॅफिक फॉरवर्ड केलं जाईल, आणि देन लास्ट मध्ये ओल्ड वाला जे आहे ते डिलीट केलं जाईल. तर 3 स्ट्रॅटेजी समजल्या कशा पद्धतीने असतात. आणि यामध्ये आणखी एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे रोलिंग अपडेट. रोलिंग अपडेट म्हणजे कन्सिडर करा की तुम्ही व्हॉट्सअप यूज करताय. व्हॉट्सअप यूज करता तिथे काय येतं? अपडेटचं ऑप्शन येतं की 4 days रिमेनिंग फॉर युअर अपडेट्स येतं ना, आणि लगेच तुम्ही काय करता? अपडेटच्या बटनला क्लिक करता. ऍप्लिकेशन चालूच असते. ऍप्लिकेशन काय करते?
चालूच असते ना, बरोबर आहे. पण तुम्ही अपडेटला टाकल्यानंतर तो अपडेट पण चालू असतो मागे, गुगल प्लेवर जाऊन बघितलं तर, है ना, तो अपडेट पण चालू असतो आणि ॲपमध्ये तुम्ही तोपर्यंत यूज पण करू शकता, बरोबर आहे. आणि जसं तो अपडेट कंप्लीट झाला त्याच्यानंतर ना लगेच काय म्हणताय, लगेच तुमची ॲप थोड्या वेळासाठी ऑफ होते आणि परत ऑन होती, रिलॉन्च होती, बरोबर ना. दॅट इज नथिंग बट व्हॉट, रोलिंग अपडेट इन जनरल टर्म्स. आपल्या मोबाईलमध्ये आपण जे ऑब्झर्व करतो ते, ठीक आहे. आणि जर तुम्हाला दुसरं करायचं असेल रिक्रिएट, तर तुम्ही काय करणार, आधी व्हॉट्सअप ॲप्लिकेशनला डिलीट करणार आणि परत प्ले स्टोअरवरून डाउनलोड करणार. दॅट्स नथिंग बट व्हॉट, रिक्रिएट. कुठे ब्लू ग्रीन मध्ये डाऊन टाइम नाही येणार ना, रिक्रिएट मध्ये डाऊन टाइम येतो. मी तेच तर सांगतोय की रिक्रिएट मध्ये डाऊन टाइम येतो, बट तो थोडा मायनर असतो. त्यासाठीच त्याला काय केलं जातं, हा जेव्हा तुम्ही मेक शुअर आहात की यार हा मला रिक्रिएट शिवाय ऑप्शन नाहीये, मला ते ठेवायचंच नाहीये ना, मला त्याच्यावर ट्रॅफिक बघायची आहे पुराण्या व्हर्जनवर ना काही, तेव्हा तुम्ही ते डिलीट करणार. बट मोस्टली ते रिक्रिएट यूज केलं जात नाही. काय यूज होतं, रोलिंग अपडेट, ज्यामध्ये डाऊन टाइम राहत नाही, राईट. चालू कंडिशन मध्ये आपण अपडेटला टाकतो आणि जसं ते अपडेट होतं लगेच थोडासा ऍप्लिकेशन काय होती, रिलॉन्च होती, समजलं, ठीक आहे. तर हाच एक एन्व्हायरमेंट होतो. आपल्या व्हॉट्सअपमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये आपण ते बघतो की हलकासा पॉज येतो आणि नवीन अगेन ऍप्लिकेशन स्टार्ट होते. बट इथे येणार नाही तसा तो पॉज रोलिंग अपडेटमध्ये, ठीक आहे. कारण कंटिन्युअस असतात ना, वन बाय वन प्रत्येक चालू होतो, तर तो तुम्हाला जाणवणारच नाही डाऊन टाइम वगैरे. क्लिअर, ठीक आहे. सो असे बेसिक एक्झाम्पल्स असतात आपल्या समोर. आपण जे डेली बेसिसवर काम करतो ना तिथेच असतात ते एक्झाम्पल्स. फक्त आपल्याला माहिती करायचं असतं की ऍक्च्युली होत काय. आता कळलं. इव्हन तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये काही डाउनलोड करता, आपण ऑलरेडी बोललो यावर काल, है ना. डाउनलोड करतो, 90% झालंय, तेवढंच राहणार. 20% येतं का, अजून 10% नाही येत, ठीक आहे. तर ती असते एक स्ट्रॅटेजी. किंवा मग आपण काय करतो, रोल आउट स्ट्रॅटेजी. आणखी एक मिळेल तुम्हाला, रोल आउट. काय, रोल आउट. रोल आउट म्हणजेच काय, जे आपण ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतोय 90% इन्स्टॉलेशन झालंय, 10% बाकी आहे, ठीक आहे. बट जे 90% झालं आहे 10% होत नाहीये, ते ऍप्लिकेशन चालणार का, ऍप्लिकेशन चालणार का, नाही चालणार. मग त्यावेळेस काय होईल की बाबा जे 90% झाले ते पण नकोय आम्हाला, ठेवू काय करू आम्ही, बरोबर. दॅट्स ऑल्सो नॉट रिक्वायर्ड. 90% जोपर्यंत 100% होणार नाही तोपर्यंत त्या ऍप्लिकेशनचा काही फायदाच नाही. कळलं. तर तुम्ही ऍप्लिकेशन जेव्हा इन्स्टॉल करता लॅपटॉपमध्ये तेव्हा पण ते काय होतं, 90% पुन्हा बॅकमध्ये निघून जातं, 0वर चाललं जातं. सो दॅट्स इट. दॅट्स नथिंग बट व्हॉट, रोल आउट डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी. रोल आउट इथे दिली असेल, मेन्शन केलं असेल तर बघू, रोल आउट वगैरे असेल बघा. मेनली तर 3च दाखवलेले आहेत, बट रोल आउट आपल्याला कुठेतरी मिळून जाईल. डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी, रोल आउट. भरपूर सारे कमांड्स पण आहेत. रोल ओव्हर आहे हे, रोलिंग बॅक. हा, रोलिंग बॅक म्हणा, रोलिंग बॅक, ठीक आहे. तर रोलिंग बॅक जे मी आता तुम्हाला सांगितलं तेच. क्लिअर झालं. तर अशा टाईपचे तुम्हाला आहे, रोल आउट पण आहे, सी, ठीक आहे. रोल आउट कशासाठी यूज केलं जाते, फॉलो द स्टेप, फर्स्ट चेक द रिव्हिजन ऑफ दिस. अशा येथे फक्त एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ओके. सो रोल आउट जे आपण डिस्कस केलं ते, आणि रोलिंग बॅक म्हणजेच काय, तर जो पुराणा व्हर्जन आहे त्यावर वापस येणे. तर स्ट्रॅटेजी समजल्या. ह्या तुम्हाला फक्त रीड करायचे आणि प्रॅक्टिकली कशा परफॉर्म होतात ते बघायचे. सो आपण सिंपल याला प्रॅक्टिकली बघू. आपण आलोय आपल्या डिप्लॉयमेंट फाईलवर. इथे आपल्याला काय मेन्शन करायचं आहे, स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजीज मध्ये आपली कोणती स्ट्रॅटेजी राहणार, सर्वात आधी रिक्रिएट करून बघू. काय करून बघू, रिक्रिएट. सो हिअर
एक्झाम्पल्स मध्ये कशा टाईपने आपण देणार रिक्रिएट, तर सिंपल आहे, यामध्ये काय देणार आपण स्ट्रॅटेजी मध्ये टाईप कोणता रिक्रिएट, एंटर, परफेक्ट आहे. ओके, सो लेट्स ट्राय. जर आपण आता सध्या स्ट्रॅटेजी नाही दिली तर काय होईल, जो नॉर्मल परफॉर्म होतो तोच होणार. ठीक आहे, जो डिफॉल्ट मध्ये असेल. ओके, सो मी रिक्रिएट आपण इथे यूज करू डायरेक्टली. बट हे बघा, हे स्ट्रॅटेजीज वगैरे रिप्लिका सेट आणि ऍप्लिकेशन कंट्रोलर मध्ये यूज करता येणार नाही. हे कशात यूज होता, डिप्लॉयमेंट मध्ये. म्हणून आपण काय करतोय, रिप्लिकेशन कंट्रोलर आणि रिप्लिका सेट यूज करत नाही. काय यूज करतो, इथेच काय होईल, रिप्लिकास पण क्रिएट होत आहे, रिप्लिका सेट क्रिएट होणार आणि देन स्ट्रॅटेजी पण अप्लाय होणार. कळलं. तर ह्या दोघांचा पण यूज करणार नाही आपण, डायरेक्टली कशाचा यूज करणार, डिप्लॉयमेंट. बट येस, तुम्हाला माहिती पाहिजे काय असते रिप्लिका सेट. रिप्लिकास क्रिएट करण्यासाठी रिप्लिका सेट, अपडेटेड व्हर्जन साठी. बट तेच कोड क्रिएट करणार आता, डिप्लॉयमेंट क्रिएट करणार. क्लिअर आहे एवढं टर्म. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर आहे एवढं टर्म. Yes sir. Yes sir. Okay, so now strategy added. ओके, सो हियर वी आर इन द क्लिअर कोडा. मी याला बॅक या साईडला घेतोय. ओके, सो हियर काय करतो आपण, गिट क्लोन. कोणती क्लोन करायची आपल्याला, आपली रेपॉझिटरी गिट हब मधलं. कॉपी. ठीक आहे, सो cd बॅच आणि बॅच मध्ये kts एंटर. हियर डिप्लॉयमेंट आलाय का नाही, म्हणजे पुश नाही झालं अजून. पुश मध्ये थोडा टाइम घेतो माझा सिस्टम, काय माहिती नाही. कळलंय ना तुम्हाला हे कसं होणार. सो cat मी डायरेक्टली फाईल क्रिएट करायची कोशिश करतो, कारण इथून पुश व्हायला टाइम खूप लागतोय. तुमच्यासोबत असं होणार नाही, तुमचं सिस्टम फास्ट काम करतं, आय नो. ओके, कॅट डिप्लॉयमेंट डॉट YML एंटर. आणि इथे टाकायचं मला कंटेंट, एंटर, कंट्रोल D, सिम्पल. ओके, माझ्याकडे फाईल आली आहे डिप्लॉयमेंट डॉट YML. याला आपण काय करू, एक्झिक्यूट करू. ls हिअर. सो कमांड कोणती आहे, कोणती आहे योगिता, आतापर्यंत आपण कमांड कोणती यूज केली आहे फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी, kubectl अप्लाय, येस, -f समोर फाईलचं नाव, डिप्लॉयमेंट, एंटर. बघा क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे, तर क्रिएट झाल्यानंतर आपण इथे चेक करू, सॉरी काय, kubectl गेट पॉट्स.
मिळालेत पॉड्स MyApp3 मध्ये. आणखी गेट kubectl गेट ऑल करू आपण. तर ऑल मध्ये बघा MyApp ने काय काय क्रिएट झालेलं आहे. तर सर्वात आधी पॉड्स दिसत आहेत. पॉड्स गेट ऑल मध्ये इथे पॉड्स दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे. एक डिप्लॉयमेंट क्रिएट झालेलं आहे जे आपण आता अप्लाय केलं आहे. आणि यानेच काय केलं, एक MyApp नावाचा रिप्लिका सेट पण क्रिएट केलेला दिसतोय. कळलं का काय म्हणायचं होतं मला. डिप्लॉयमेंट सेटला आपण एक्झिक्यूट करतोय तेव्हाच तो काय क्रिएट करणार, रिप्लिकास क्रिएट करणार. बघा मॅक्झिमम डिझायर दाखवतोय तो. रेडी किती आहे, 2. आता सध्या अवेलेबल 2 आहेत. 5 आपल्याला हवे आहे. 5 पैकी 2 अवेलेबल झालेले आहेत. सो आणि इथे पण तुम्ही काउंट बघू शकता 1 of 1 रेडी. ठीक आहे, रनिंग. बाकी पेंडिंग मध्ये आहे. इथे पण 1 of 1 रेडी. तर हे स्टेटस मी तुम्हाला काल सांगितलेले आहे कोणते कोणते येतात. ठीक आहे, कूल. गेट पॉड्स. सो 2 रेडी आहेत, बाकी आणखी पेंडिंग आहेत. ठीक आहे. आता बघा आपण काय करतोय, रिक्रिएट करतोय ना. आता इथे सध्या इमेज कोणती आहे आपली, इमेज कोणती चालू आहे, nginx. तर आपण काय करू, इमेज चेंज करू. म्हणजेच काय होत आहे, ऍक्च्युली अपडेट होत आहे ना, अपडेट होत आहे. आता सध्या आपल्याकडे बघा पूर्ण पॉड्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय करणार आपण, चेंज करणार. कुठे, आपल्या डिप्लॉयमेंट फाईल मध्ये. नॅनो एंटर. ओ शिट. ठीक आहे. दिसणार का, दिसणार का. सॉरी थोडा लाईटचा इश्यू आहे ही इकडे, तर जरा ऍडजस्टमेंट करतोय. मी इथे बसतो. ठीक आहे. तर काय केलंय आपण, आता काय करायचं आपल्याला, इथे nginx चेंज करायचं आहे. nginx च्या जागेवर काय ठेवणार, http ठेवणार, httpd एवढं करायचं आहे. बाकी काही एक्स्ट्रा करायचं नाही आहे. आणि सिंपल याला सेव्ह करणार. ओके. अँड देन अगेन याला काय करणार आपण, डिप्लॉय करणार. आता वरती तुम्हाला माहिती आहे हे आयडीज बघा. ठीक आहे. अप्लाय करतोय, काय म्हणतोय, कॉन्फिगर्ड म्हणतोय मी. लगेच पॉड्स बघतोय, गेट पॉड्स बघा, पेंडिंग वर आले सगळे. कंटेनर क्रिएटिंग, हे काय होत आहे, रिक्रिएट होत आहे. त्यांनी पुराण दाखवलं का कुठलं पण नाही, सगळे 5 रिप्लेस करून टाकले. सगळे 5 जे पॉड्स आहेत ते काय केलंय, रिप्लेस करून टाकले. तर इथे आपल्याला ते दिसणारच नाही की पुराणा पॉडचं काय झालंय. ओके. तर हा एक आपला कशाचा आहे, रिक्रिएटचा आहे. कळलं. ठीक आहे. पॉड्स क्रिएट करायला थोडा टाइम घेतोय, त्याचं ते जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. बट तुम्हाला कळलं काय करता येतो, डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी रिक्रिएट वाली. हां, नाव अगेन आपण थोडा चेंज करू, स्ट्रॅटेजी चेंज करू. आता काय करू, स्ट्रॅटेजी चेंज करू. कोणती असते स्ट्रॅटेजी, दुसरी कोणती, रोलिंग अपडेट. ठीक आहे. सो रोलिंग अपडेट साठी काय मेन्शन करावं लागेल, रोलिंग अपडेट कशा पद्धतीने होणार, 1 by 1 होणार की 2 अधिक रिप्लेस होणार आणि 1 कंटिन्युअसली रनिंग राहणार, ते तर त्यासाठी काय दाखवावं लागेल आपल्याला, मॅक्स अनअवेलेबल मीन्स 1 अनअवेलेबल होणार आणि 1 क्रिएट होणार. ठीक आहे. हां, आणि आपण मॅक्स अनअवेलेबल मध्ये 2 जर दिले अकाउंट तर 2 अनअवेलेबल होणार आणि जर 1 क्रिएट करायचं तर 1 क्रिएट होणार.
ठीक आहे. तर आता हे ॲक्च्युली अप्लाय कसं होतं तर आपण याला अप्लाय करून बघू. ठीक आहे. सो लेट मी कॉपी दिस and apply in our system deployment file. ठीक आहे. तर आता इथे काय करणार आपण नॅनो क्रिएट केलं का आपण. ओके. सो सिम्पल 2 टर्म्स आपल्याला ऍड करायचे आहे टाईप मधनं. ठीक आहे. काय केलंय आपण समजलं. ओके. देन त्यानंतर आपण काय करणार सेव्ह करणार. सेव्ह झालंय. ओके. सो गेट पॉड्स मध्ये बघा पॉड्स आहेत अवेलेबल आणि नेक्स्ट आपण काय करणार याला अप्लाय करणार. अप्लाय केल्यानंतर तो कॉन्फिगर झालाय. मी लगेच काय करते पॉड्स बघतो. पॉड्स केले का त्यांनी. एक रनिंग नाही त्याने अप्लाय नाही केलाय स्ट्रॅटेजी. काय झालंय अप्लाय नाही केलाय सेम दिसतंय. हा आता हे अप्लाय काय नाही झालं कारण पॉड मध्ये आपण फक्त स्ट्रॅटेजी लावली. काही चेंज केलंय का अपडेट केलंय का काही नाही. तर तो एक प्रॉब्लेम झाला. अगेन आपण चेंज करू थोडं. नॅनो काय केलंय आपण इथे काही चेंजेस नाही केले. आपण फक्त स्ट्रॅटेजी अप्लाय केलंय बट मॉडिफिकेशन झालंय का काही नाही. तर आपण अगेन एकदा थोडं मॉडिफिकेशन करू. काय करू इमेजचं नाव चेंज करू. जोपर्यंत अपडेट राहणार नाही तोपर्यंत ते अप्लाय होणार नाही. जर पुराण्या याच्यावरच तुम्ही अप्लाय करताय तर ते होणार नाही. nginx. ठीक आहे. आता अपडेट झालं. ओके. सो सेव्ह and then try to apply. get pods चेक करा आहेत and then nano apply configured and then again मी get pods करतोय. आता बघा काय करताय किती काउंट आहे आपल्याकडे 2 क्रिएट झाले आता. 2 क्रिएट झालेत है ना आणि बाकीचे हे तर आहेच आहे. ठीक आहे. तर इथे गेट पॉड्स किती पॉड दिसायला पाहिजे होते आपल्याला. एक किती पॉड दिसायला पाहिजे 5 दिसायला पाहिजे ना. आता हे 2 जोपर्यंत रनिंग मध्ये येणार नाही तोपर्यंत पुराणे जे आहेत ते डिलीट होणार नाही. बघा हा रनिंग हे 2 आता न्यू आहेत आपले पॉड्स करेक्ट. तर हे 2 पैकी एक तरी कशात यायला पाहिजे रनिंग मध्ये यायला पाहिजे. त्यानंतरच बाकीचे पॉड्स डिलीट होणार आहेत. किती ऍक्च्युली आपल्याकडे पॉड आता 6 पॉड्स आहेत बरोबर. एकला त्याने रिप्लेस केलाय. एकला रिप्लेस केलाय आणि एक एक्स्ट्राचा क्रिएट केलेला आहे. तर हे 4 जे पॉड्स आहेत जोपर्यंत हे 2 पॉड रनिंग मध्ये येणार नाही तोपर्यंत बाकी डिलीट होणार नाही. समजलं काय होणार आहे इथे. तर रिक्रिएट आणि रोलिंग अपडेट समजलं काय होणार आहे. ठीक आहे. आता हा थोडासा वेट टाइम घेतोय पॉड्सला रन करण्यासाठी बट येस यू कॅन चेक. जेव्हा हे रनिंग मध्ये येणार तेव्हा काय होईल बाकीचे 1 बाय 1 अगेन टर्मिनेट होईल. ठीक आहे. आता थोडंसं वेट पण करावं लागेल. तो रनिंग मध्ये कधी येतो त्याच्या चेक करावं लागेल. अगेन चेंज करू आपण. बघा एकला त्याने रिप्लेस केलंय. एक पॉडला त्याने रिप्लेस केलं आहे आणि एक एक्स्ट्रा मॅक्स सर्च अवेलेबल केलेला आहे. ठीक आहे. एकला त्याने रिप्लेस केलेला आहे आणि एक अवेलेबल केला आहे एक्स्ट्राचा. तर इथे मी अगेन इमेज चेंज करतोय. अगेन त्याच पद्धतीचा एक एन्व्हायरमेंट दिसेल आपल्याला. nginxच्या जागेवर आपण आपली ते डॉकर हब वाली इमेज जे आहे ना ते पण आपण यूज करू शकतो. डॉकर हब वाली इमेज माहिती आहे तुम्हाला कुठेतरी यूज केलं आहे ना आपण. दिस वन. ओके. सो नाउ XY एंटर. ठीक आहे. ऑनलाईन चालू आहेत कनेक्टेड आहेत.
त्यांना जसं पण स्क्रीन शेअर असते हे आपल्याला नसतं. ठीक आहे. इंटरनेट माझ्या मोबाईलवर आहे म्हणून ते कनेक्टेड आहेत. हां, सो कुठे होतं आपलं? ओके, ठीक आहे. सो नाव अच्छा हे झूममध्ये आहे म्हणून दिसत नाही. हां, नेक्स्ट अगेन अप्लाय करतोय. कॉन्फिगर्ड गेट पॉड्स. बघा परत 2 क्रिएट झाले, बट बाकीचे एक्झिक्यूट टर्मिनेट झालेत का? नाही. आता हे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे जाणार नाही. तर हाच एक मला तुम्हाला कन्सेप्ट सांगायचा होता की कसं होणार आहे. ठीक आहे. तर ते जोपर्यंत रनिंगमध्ये येणार नाही तोपर्यंत जाणार नाही. आता माहिती नाही या किलर कोडामध्ये हे अजूनही किलर कोडामध्ये टाइम का घेतोय ते थोडंसं आता किलर कोडावर डिपेंड करतं. ठीक आहे. तर एवढा पोर्शन समजला. काय बघितल्या? 2 स्ट्रॅटेजीज आपण बघितल्या. कोणत्या कोणत्या? रोलिंग अपडेट अँड रिक्रिएट. सो ऑनलाईन तुम्हाला कळलंय का? येस सर. येस. ओके. सो ठीक आहे. डिप्लॉयमेंट तुम्हाला कळलेलं आहे. आणि बघा इथे जी थर्ड स्ट्रॅटेजी असेल कोणती स्ट्रॅटेजी? ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट आणि कॅनरी डिप्लॉयमेंट सेम सारखंच काम करतं. फक्त तुम्ही चेक करून घ्याल. तर हे कधी पॉसिबल होतं? हे जेव्हा आपल्याकडे 2 एन्व्हायरमेंट असणार तेव्हा पॉसिबल होईल. ठीक आहे. जेव्हा आपल्याला परफेक्टली हे तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये जास्त करून बघणार, रोलिंग अपडेट तर राहणारच राहणार, बट जेव्हा मेजर चेंज करायचं आहे, पूर्ण प्लॅटफॉर्मच चेंज करायचं आहे, पूर्ण खूप मोठं अपडेट करायचं आहे, त्यावेळेस ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट यूज केलं जाईल. क्लिअर? ठीक आहे. ओके. हां, तर सध्या इथे थांबू आणि नंतर ना आपण बघू इन्स्टॉलेशन कसं करायचं मिनीक्यूबवर. कारण आता आपण काय ऑब्झर्व करतोय? की आपला जो पॉड्स आहेत हे किलर कोडामध्ये थोडंसं वेट करतो, टाइम घेतोय क्रिएट करण्यासाठी. पेंडिंग दाखवतोय ना. ते हे दाखवणार नाही. आपण काय यूज करू? मिनीक्यूब यूज करू. कशासाठी? पूर्ण समोरच्या डिप्लॉयमेंटसाठी. ठीक आहे. तर आपण ते इन्स्टॉलेशन कसं करायचं मिनीक्यूबचं वगैरे ते आता चेक करू. तर हे डिप्लॉयमेंटपर्यंत समजलं? 2 स्ट्रॅटेजीज समजल्या? ठीक. सो सध्या स्टॉप करू इथे. आउट. परफेक्ट.